खरोखर मला तर TV9चे आभार मानायला पाहिजेत का तुम्ही CCTV त्या ठिकाण उपलब्ध केलेलं आहे. म्हणून मी नेहमीच बोलतो का दूध का दूध पाणी का पाणी. आता करायची वेळ आलेली आहे. मला वाटतं बरेचसे लोक त्या ठिकाणून जात येत होते. बरेचसे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी, पोलीस महिलासुद्धा होत्या आणि आम जनतासुद्धा त्या ठिकाणी होती. मला वाटतं CCTV फुटेजमध्ये जितके लोक असतील तितक्या लोकांना पोलिसांनी बोलून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं. आणि मला खात्री आहे मी कुठच्याही प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी तिच्या विरोधात वापरलेलं नाही. 100% जे खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर आपल्या या CCTVच्या माध्यमातून पुढे येईल. एकंदरीत पाहायला गेलं तरी आता काही लोक आहेत तेही बोलतात, अशा प्रकारचं बोलतात. मात्र याबद्दल पोलिसांकडनं कधी तुमचं म्हणजे बोलणं झालंय का या पद्धतीने, किंवा तुम्ही मागणी केली आहे का की तिच्याकडे काय पुरावे अशा प्रकारचं समोर आणावं, असं तुम्ही काय हे केलंय का? मी पोलिसांशी अद्याप याविषयी कुठच्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्या घटनेने तुमच्यावरती गुन्हा देखील ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झालेला आहे, तिने सतत पुरावे समोर ठेवावे असं काय नेमकं तुम्हाला असं वाटतं? पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील आणि त्यातनं जे काय खरं खोटं येईल पोलीस मला वाटतं आता या सर्व व्यस्त याच्यात आहेत. मला वाटतं त्याच्यानंतर आता पोलिसांचं कामकाज चालू होईल. मला पण नोटीस आल्यानंतर मी सुद्धा माझी बाजू मांडणार आहे. तसं तिचीसुद्धा बाजू मांडण्यासाठी तिला संधी देतील. काय नेमकं त्या दिवशी प्रकार घडलेला, तुम्ही कसे येत होते त्यावेळेला, काय नेमकं? तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की आपण आदर्श शाळेवरचा जो मोर्चा होता त्या मोर्चाचं पूर्ण सांगता करून त्या ठिकाणची जी पब्लिक होती आदर्श स्कूलमध्ये जे तोडफोड करण्यासाठी जात होती, जो उद्रेक त्यांनी केलेला, पोलिसांनी स्वतःचं बल वापरून त्या ठिकाणून सर्व आंदोलकांना त्या ठिकाणून काढून टाकलेले. त्यानंतर आम्ही पोलिसांना नाश्ता पाणी देऊन त्या ठिकाणून नगरपालिकेच्या दिशेने येत होतो तेव्हा मोहिनी जाधव त्या ठिकाणी आमच्या समोरून जात होती. ती आमची गावची पत्रकार आणि माझ्या संबंधित आहे. म्हणून तिला विचारलं की बाबा तुम्ही हे आंदोलन 2-3 दिवसापासून याचं कव्हरेज करता आणि लोकांना पटवून सांगितलेलं पाहिजे की खरं खोटं काय. तुम्ही निघून गेल्यामुळं मला वाटतं तिथले बाहेरचे जे आंदोलक आले होते त्यांना खरं खोटं काही माहिती नव्हतं. त्यांचं कव्हरेज करण्यासाठी किंवा त्यांना पटवून त्यांना आव्हान करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे. ते खरं तुमच्यामुळे हे आंदोलन भडकलेलं आणि तुमच्यावर पोलिसांनी खरे गुन्हे दाखल करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या वाक्यावर ठाम आहात आणि तुम्ही याची सखोल तपास करावा पोलिसांनी, म्हणजे काय आव्हान कराल तुम्ही? मी 100% वामन म्हात्रे, मी सांगितलं बापाला बाप बोलणारा शिवसैनिक आहे. मी कधीही महिलांचा अपशब्द किंवा त्यांचा अपमान होईल असं कधीही वागलो नाही आणि याच्या पुढे सुद्धा वागणार नाही हे सांगू शकतो. हे तुमचं असं म्हणणं आता की हा जो गुन्हा दाखल केला हा राजकीय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या योजना याच्यामुळेच केलेल्या आहे? 100% तुम्ही बघा याच्यातनं भरपूर बाहेर पडणार आहे. मोहिनी जाधव एकदा खोटी बोललेली, तिला माझ्या विरोधात गुन्हा साबित करण्यासाठी 1000 वेळा खोटं बोलायला लागणार आहे, तरी सुद्धा तिच्या पद्धत काय पडणार नाही, मी ठामपणे सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.